ओय बाळा ए दत्त दर्शनला जायाचं जायाचं आणि जायाचं. अरे ये स्पीड से जाएंगे तो कब पहुंचेंगे. चलो. If it's love that you need, you can't take it from me. 'Cause I'm the one who's giving it up. And I know it's been hard, but you've made it this far. No, I'm the one who's giving it up. And I fight, and I fight, and I fight to always give it up. And I fight, and I fight, and I fight to always give it. Is it in the air tonight? Feel it if the time is right. I know you've been waiting, baby. So I'm gonna give it to you. कशाबद्दल माहिती द्या. तुम्ही तुमचं नाव सांगा. तुम्ही कधीपासून इथे आहे सांगा. माझं नाव सचिन बाबास पाटील, मुक्काम पोस्ट औदुंबर. मी गेले ते 25 वर्षीय मिठाईच्या व्यवसायात आहे. अच्छा. आणि आता कोरोना असल्यामुळं किती दिवस काय काय हा. चेंज काय झाला सांगा. कोरोना असल्यामुळे आमच्या इथं गेले 4 महिने बंद आहे. बंद असल्यामुळं जवळजवळ 50 ते 60 दुकानदारावर वाईट वेळ आलेली आहे. किती ते किती आता चालू असते दुकान तुमचं? तसं सोमवारपासून फक्त सकाळी 8 ते 2 पर्यंत चालू असते. आणि आधी किती माणसं किती येत होते आणि आता किती संख्या झाली आहे? मानसिक आहे देव तीर्थक्षेत्र असल्यामुळे लोक भरपूर येतात रोजच्या रोज. तर आता लॉकडाऊन असल्यामुळं माणसं जरा कमी येतात. ओके, थँक्यू. Hello you all, my name is Rahi and I am a traveler. Today we are in Audumbar, Kshetra Audumbar, which is basically located in Sangli city, which is again my hometown. I'm exploring my hometown for you all and for myself as well. So इधर से रेलवे स्टेशन कौन सा बहुत नज़दीक है. एयरपोर्ट तो नहीं है obviously, this is a village. And so the Bilavdi railway station and the Sangli railway station are the nearest railway stations from here. Geographically it is quite beautiful. You can see the Krishna river behind me which is flowing. So Bilavdi railway station से it is around 8 kilometers road का डिस्टेंस. ओके, यहाँ का जो ग्राम पंचायत है विच इज अंकलपुर का ग्राम पंचायत है ना. सो वन मोर रियली इंटरेस्टिंग इंफॉर्मेशन अबाउट दिस टेम्पल इज दैट हियर इट इज ओके द टेम्पल वॉज बिल्ड इन द क्या बोलते हैं मेमोरी ऑफ श्री नरसिम्हा सरस्वती which is the second incarnation of Sri Dattatreya. Chalo, I'll show you.
जनरली यहाँ पे देर इज़ अ बोट अवेलेबल हियर औदुंबर से भुवनेश्वरवाड़ी जाने के लिए इधर एक बोट रहती है, एक नहीं एक्चुअली 4-5 रहती है, बट बिकॉज ऑफ द लॉकडाउन एंड ऑल द पेंडेमिक थिंग no boat is available, so you need to, if you are here in the time of lockdown, you have to go back to Bhilavdi in that Chowk turn, and then you have to take the another way to reach there. But मुख दर्शन चालू आहे, तर सर्वांनी इथे येऊन ना आस्वाद घ्या. अभी क्या है, लॉकडाउन है, यहाँ पे पुलिस भी है इसलिए, और ऑब्वियसली कोरोना भी है इसलिए अंदर नहीं जा सकते, और ये सब कुछ सील करके रख दिया है. दिस इज द टेम्पल बिहाइंड मी ऑफ श्री दत्तात्रेय गुरु. आई पुट सम पिक्चर्स ऑन इंस्टाग्राम अंदर वाले, सो दैट यू कैन एंजॉय द अंदर का व्यू. And all of your eccentricities making waves and knowing how with perfect lines that never correlate. I wanna shake your reason out, I wanna break your need to get it done. You're overrun, but I will be gentle. तुमचं नाव सांगा. मी रोहित पाटील. ओके. श्री दत्तसेवाभावी संस्थेमध्ये मी क्लार्क म्हणून कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबवले जातात, म्हणजे बरेच आहेत. आता सध्या कोविड सेंटरला जेवण पोहोचवणं हा फार महत्वाचा एक उपक्रम राबवला जातो. ओके. आणि त्याचबरोबर नित्य अन्नदानही चालू असते. आता हे लॉकडाऊनमुळे थोडं कामगारांपुरतं केलं जाते, नाहीतरी जेवढे लोक येतात त्या सर्वांना पुरेल अन्नदान या ठिकाणी केलं जातं रोज. तर फार फार सुंदर आणि मनमोहक ठिकाण आहे. प्रत्येकानं जरूर सगळ्यांनी यावं. With every single breath, I am screaming out regret. All I have is only silence from you. And every day I wake. तर तुमचं आधी नाव सांगा. हनुमंतरायराम जोशी. हा, हे आहे तिथले पुजारी. ही इज द प्रीस्ट ओव्हर हिअर. ओके. किती वर्षांपासून आहे आणि मंदिराबद्दलची माहिती सांगा. सांगतो. नरसिंह सरस्वतींचं स्थान औदुंबर आहे. दत्तावतार नरसिंह सरस्वती या ठिकाणी चातुर्मासात राहिले होते. चातुर्मास त्यांनी केला. अंबा माधव आईवडील, मुलाचं नाव नरहरी असं ठेवलं. लहान मूल जन्माला आल्यानंतर रडतं, पण हा मुलगा रडला नाही. ओंकाराचा उच्चार केला. आई वडिलांना थोडं दुःख झालं. ईश्वरानं आपल्याला संतान दिलं, पण ते मुख म्हटल्यानंतर दुःख होणं स्वाभाविक आहे. समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक असतात. चांगलं म्हणणारे असतात, वाईट म्हणणारे असतात, दोष देणारे असतात. आणि मुंज केल्यानंतर गायत्री नावाचा एक मंत्र असतो. त्या मंत्राचा उपदेश या मुलाला केला. हरहरी घर सोडून गेला आणि काशी क्षेत्री गेल्यानंतर कृष्ण सरस्वती नावाचे त्यांनी गुरु केले. ते यती होते, वृद्ध होते, आणि त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. आणि संन्यास दीक्षा घेतल्यानंतर नरसिंह सरस्वती नाव धारण केलं. देवीच्या मुखातून बोल बाहेर पडले. औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार नरवळी तुझी वांछा पूर्वील. ओके, ठीक आहे. भरपूर माहिती मिळाली आपल्याला, लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. आणि आता मला फक्त एक थोडक्यात ना तुमचं जी शेड्यूल आहे दिनचर्या, हा, ते थोडक्यात सांगा. पहाटे 5 वाजता काकड आरती असते. 5 वाजता. हा, बोला. त्यानंतर 6:15च्या सुमाराला मंगल आरती असते. मंगल आरती. 6:15 नंतर साधारणपणे 11 वाजेपर्यंत भक्त मंडळींचे अभिषेक वगैरे होतात. 11:30 ते 1 महापूजाचे षोडशोपचार पूजा, पंचामृत घातलं तर षोडशोपचार पूजा होते. आणि त्यानंतर आरती प्रसार असतो. आता त्यानंतर मंदिर हे दिवसभर बंद चालू असतं. पूर्वी बंद असायचं, आता चालू असतो दिवसभर. रात्री 7:30ला पुन्हा धूपारती असते. 7:30 ते 8 आरत्या असतात. आणि 8 नंतर इंदू कुठे असते किंवा पालखी असते.
शनिवारी पालखी असते, त्यानंतर पौर्णिमेला पालखी असते, मध्ये आधी भक्तांनी काढली तर पालखी असते आणि पावसाळ्यामध्ये पालखी बंद असते. तेव्हा आषाढ शुद्ध द्वादशीपासनं दसऱ्यापर्यंत पालखी बंद, दसऱ्याला पहिली पालखी चालू, ओके असा कार्यक्रम असतो. ओके थँक्यू नो मिनिट्स. Thank you. In case you haven't seen my last video, which was of Dandoba Hills, again from the Western Maharashtrian region, I will be mentioning it somewhere in the description box or on the screen. Please go and check it out. I stayed, I held your heart, all in pieces after the Things to do here is आओ बहुत दिल से माथा टेको और आपको जो मांगना है मांगो. दिल भर के पूरा छप्पर फाड़ के मिलेगा आपको, बिल्कुल मिलेगा बकायदा. एंड थिंग्स यू शुडंट डू और हियर, डू नॉट कम इन द रेनी सीजन, बिकॉज यहाँ पे जो ये कृष्णा रिवर दिख रही है आपको, यहाँ ये इसका जो वाटर लेवल है वो इट गोज बियॉन्ड द क्या बोलते हैं शिखर. तो जस्ट अवॉइड कमिंग हियर इन द रेनी सीजन. एंड द सेकेंड थिंग इज do not jump in the river out of excitement. Never ever. Because अच्छा खासा एक्सपीरियंस है मेरे पास. मैंने लास्ट टाइम बहुत गलती तो नहीं बोल सकते बट बहुत एक्साइटमेंट में एकदम थ्रिल लग रहा था मेरे को, मैंने जंप मार दिया. मैं आपको एकदम फटाक से पिक्चर दिखाऊंगी, आप देख लीजिए. देखा, आई नो इट वॉज थ्रिलिंग, इट वॉज नाइस, इट वॉज एडवेंचरस, बट यहाँ पे जो लिखा है ये पढ़ना भूल गई थी मैं लास्ट टाइम. Please read all the instructions, those are written on all the boards, those are there, and then do whatever you want to do. And every day I wake and know your silence will invoke a cataclysm. I'm just being प्राध्यापक सुभाष कवडे Yes, he was a मध्ये राहतो. yes, he was a teacher, a primary teacher, आणि आता तुम्ही मी आता सेवानिवृत्त आहे. ओके ठीक आहे, इज रिटायर्ड 13ला रिटायर झालो. 2013. आणि आता आम्हाला तुमच्या साहित्य संमेलनाबद्दल सांगा. त्यामुळे औदुंबरला जे साहित्य संमेलन प्रतिवर्षी मकर संक्रांतीला जे मोठ्या उत्साहाने संपन्न होतं, त्या संमेलनामध्ये सहभागी होण्याची संधी जवळजवळ 30 वर्षापासून मला मिळते आहे. या ठिकाणी सदानंद सामंत नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना साहित्याची उत्तम जाण होती, उत्तम आवड होती. ते लिहित असत आणि त्यांचं अकाली तरुणपणी निधन झालं. मग कवी सुधांशू किंवा इथल्या काही स्थानिक मंडळींनी त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या हेतूने सदानंद साहित्य मंडळ स्थापन केलं आणि त्या मंडळाच्या वतीनं 1939 पासून ही संमेलनं या ठिकाणी भरायला सुरुवात केली. आतापर्यंत जवळजवळ या ठिकाणी 80 संमेलनं झालेली आहेत. थोडक्यात महाराष्ट्रातलं हे अत्यंत जुनं असं वाङ्मयीन व्यासपीठ आहे, ज्याला मातृसंस्था असं म्हणतात. कवी सुधांशूंनी, मग त्यांच्याबरोबर म बा भोसले होते, या भागातले सगळे त्यावेळेचे ज्येष्ठ साहित्यिक असत. या ठिकाणी आलेल्या मान्यवरांची जर नामावली जर आपण पाहिली तर मग ते खूप, म्हणजे शंकरराव खरात आहेत, व्यंकटेश माडगुळकर आहेत, गदिमा आहेत, त्याच्यानंतर शांता शेळके आहेत, गंबा सरदार आहेत, त्याच्यानंतर पु ल देशपांडे आहेत. खूप मोठे मोठे नामवंत लोक येऊन गेले. राज ठाकरे साहेब या ठिकाणी अमृत महोत्सवी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आलेलं होतं. हे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं हे जन्मगाव आहे. येस, आणि आता मी तुला तुम्ही नक्की सांगा सांगेन. सगळ्यांना बघायला माझा व्हिडिओ. आणि किती efforts मी घेतले पण तुम्ही आता या बघितले. ठिकाणी माझ्या सर्व साहित्यिक मित्रांना, रसिक मित्रांना, सर्व चोखंदळ वाचक मित्रांना, पर्यावरण प्रेमींना, वृक्षप्रेमींना मी माझ्या वतीनं, माझ्या सर्व मित्रांच्या वतीनं विनंती करतो की राही ही तिनं एका वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे असं आम्ही ऐकतो आहोत. तर त्या क्षेत्रामध्ये तिला उत्तम यश मिळावं त्यासाठी पण आपण सर्वांनी ते व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, आपल्या सगळ्या मित्रांना पाठवा की जेणेकरून राहीला या क्षेत्रामध्ये एक चांगलं अंगण
व्यासपीठ निर्माण होईल अशा प्रकारच्या मी तिला शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही एक पुस्तक आणलेलं आहे बरोबर. ते पुस्तक आम्ही तिला माझ्या कवितेचं भेट देऊन मी माझ्या चर्चेला या ठिकाणी समारोप. शांतिथान श्री ब्रह्मानंद मठ औदुंबर 1764 long back. With every single breath, I am screaming out regret. All I have is only silence from you. And every day I wake and know your silence will invoke a cataclysm.